अनेकांनी मला सांगितलं की उद्धवजी तुम्ही मुख्यमंत्री होता तेव्हा कर्जमाफ केलेलं, तुम्ही परत मुख्यमंत्री व्हा. म्हटलं बाबा तुझे आशीर्वाद पुरेसे आहेत. मला मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडत नाहीत, कारण तशी जर पडत असती तर मी मुख्यमंत्री झाल्यानंतर योग्य वेळेची वाट नसती पाहिली, पंचांग काढून बसलो नसतो, माझ्या पहिल्या अधिवेशनात मी कर्जमुक्ती केली नसती. आणि आता सुद्धा कुठे निवडणूक नसताना मी तुमच्यासाठी म्हणजे सगळी शिवसेना तुमच्यासाठी रस्त्यावर उतरले का? निवडणूक येईल आणि जाईल, पण जीव गेला तर परत येत नाही. मी गेल्या वेळेला फिरलो तेव्हा शेतकऱ्यांना जे आवाहन केलं होतं, विनंती केली होती, तीच हात जोडून सांगतोय. सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगतोय की दादानो घाबरू नका, संकट मोठं आहे. आसमानी आणि सुलतानी दोन्ही आलेत असे म्हणा. आसमानी संकट आपल्या हातात नाही, पण या सुलतानी संकटाचा सामना करायला शिवसेना तुमच्या खांद्याला खांदा लावून तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कोणी आत्महत्येचा विचार करू नका, घरदाराकडे लक्ष द्या आणि न्याय मिळाल्याशिवाय आता शांत बसू नका. सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.